सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. तर बघा, तर 13 आणि 14ला अमावस्या असणार आहे. निज ज्येष्ठ अमावस्या तिथीपासून आपण घरामध्ये रोज 5 गोष्टी करायला सुरुवात करायची आहे. न चुकता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या 5 गोष्टी मात्र आवर्जून करायच्या आहे. अतिशय साध्या सोप्या, ज्या की आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असणार आहेत, पण याच 5 गोष्टी इतक्या साध्या सुद्धा असून सुद्धा खूप जास्त प्रभावी असणार आहे. कारण की या 5 गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात जो काही प्रखर पितृदोष असेल तो दूर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळणार आहे, प्रगती होणार आहे. तुमच्या पितरांना आत्मशांती देखील लाभणार आहे. म्हणून आपल्याला ह्या 5 गोष्टी रोज करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 गोष्टी रोज जर तुम्ही केल्या तर प्रखर पितृदोष तर कमी होणारच आहे. पण ज्यांना नारायण नागबडी करायची सांगतात किंवा नारायण नागबडी करायची सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वेळ येणार नाही, त्या इतक्या अत्यंत प्रभावी 5 गोष्टी असणार आहे. तर त्याचबरोबर त्या काय आहे, ज्या आपल्याला अधिक ज्येष्ठ म्हणजे आपल्याला निज ज्येष्ठ महिन्यामध्ये सुरुवात करायची आहे. बघा, ज्याप्रमाणे अधिक मास होता त्याचप्रमाणे आता ज्येष्ठ महिना सुद्धा सुरू झालेला आहे. म्हणून प्रत्येक महिन्याची अमावस्या ही खूप जास्त महत्त्वाची असते. तर त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का 13 आणि 14 या 2 दिवस आपल्याला अमावस्या असणार आहे. 14 तारखेला मंगळवारी म्हणजे आज दुपारी 2:15 पर्यंत अमावस्या असणार आहे. तर अशा प्रकारे जे काही पितरांसंबंधीचे जे काही हवन तर्पण आहे, पितृस्तुतीचे कार्य आहे ते आपण करत असतो. जे काही स्तोत्र वगैरे असतो, पितृस्तुती आपण म्हणत असतो, आपण करतो, कारण ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर घास टाकत असतो. या सगळ्या काही गोष्टी आपण अमावस्येला पितरांसाठी करत असतो, जेणेकरून आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी. त्याचबरोबर एक जे काही गोष्ट अमावस्येनिमित्त जे काही आपण उतारे वगैरे करत असतो, नजर काढत असतो, घराची, वास्तूची, आपल्या स्वतःची, ते आपण करत असतो. त्याचबरोबर पिवळ्या मोहरीचा उपाय आहे, तोडगा आहे, तो आपण करत असतो. सोमवार आणि मंगळवार दिवसभर तुम्ही या गोष्टी केव्हाही करू शकता. त्याचबरोबर अमावस्येनिमित्त तुम्हाला आज रात्री सुद्धा तुम्ही हे केलं तरी चालणार आहे. उपाय तोडगे जे असतात ते आपण रात्रीच करत असतो, संध्याकाळच्या नंतर. त्यामुळे आज जरी तुम्ही 14ला सुद्धा जरी हे केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं, सुरुवातीला आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो की आपलं सगळं व्यवस्थित चालू असतं, ते सगळं काही व्यवस्थित चालू आहे, आनंदात सगळ्या काही गोष्टी पार पडत आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्टीचा विसर पडतो आणि एखाद्या वेळेस आपल्या गुरूंची जी काही रोज सेवा करतो आहे सोबत, त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेंची जी काही आपण सेवा करतो आहे ती सुद्धा आपण सणावाराप्रमाणे असेल किंवा नवरात्रीमध्ये आपण जे काही करतो आहे, कुळाचार वगैरे सगळं काही छान पद्धतीने आपण पार पाडत असतो. ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षाने विसरतो, ती म्हणजे काय, तर आपल्या पितरांची सेवा. सगळ्या काही गोष्टी अगदी छान होतात. वर्षातून आपण कुलदेवीला जातो, कुलदेवीचा मान सन्मान करतो, पण वर्षातून फक्त एकदाच आपण करत असतो. म्हणजे पितृपक्ष पंधरवडा आला की आपण पितरांची सेवा करत असतो, तिथीनुसार जेवण घालत असतो, श्राद्ध करत असतो, अन्नदान करत असतो, पण त्याचबरोबर दानधर्म करत असतो. हे आपण सगळं करत असताना आपण कधी विचार करतो का वर्षातून एकदाच, पण वर्षातून फक्त एकदाच या गोष्टी केल्यामुळे आपले पितृ शांत होणार आहे का? आपले पितृ खरंच तृप्त होणार आहे का? त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार आहे का? तर नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला वारंवार कराव्या लागणार आहे. जर वर्षातून एकदाच आपण केलं तर आपला प्रखर पितृदोष वाढेल आणि आपल्याला सुद्धा त्रास होतो. तर बघा, जर प्रखर पितृदोष आपल्याला दूर व्हावा वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल किंवा तुम्हाला जर खूप मोठे मोठे विधी करावे लागत असतील, नारायण नागबलीसारखे, तर एवढे खर्चिक विधी करण्यापेक्षा त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्याला जे काही करावं लागत असतं त्याच्यापेक्षा तुम्ही जर घरामध्ये आपल्याला केंद्रामध्ये सांगितले गेलेली ही सेवा केली तर निश्चितच तुम्हाला नारायण नागबली करायची गरज पडत नाही. पण प्रखर पितृदोष तुम्हाला जर दूर करायचा असेल तर नारायण नागबली करण्यासाठी तुम्हाला आता वेळ सुद्धा नाहीये किंवा जाऊ शकत नाही, तर आपण ह्या सेवा निश्चितच करू शकता. बघा, आपल्याला नंतर कधीतरी आपण जाऊ शकत नाही. एकच करायचं आहे की आता ह्या म्हणजे आजच्या अमावस्येपासून तुम्ही रोज घरामध्ये 5 दिवस ह्या गोष्टी करायच्या आहे. त्या म्हणजेच काय, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेस ती कुठले ना कुठले ऋण सोबत घेऊन जन्माला आलेली असते. त्याच्यामध्येच 5 प्रकारचे ऋण असतात. ते ऋण घेऊन प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येत असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी खूप
चांगली व्यक्ती आहे, माझे कर्म चांगले आहे, मी जी काही सेवा चालू आहे अध्यात्मात सर्व मी काही करते, प्रामाणिकपणे कष्ट करते, पण कष्ट करायला सुद्धा नशिबाची साथ असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. फक्त मागच्या जन्माचे नाही तर मागच्या 7 जन्माच्या आपण मागच्या 7 नाही तर मागच्या 72 जन्माचे ऋण घेऊन, प्रारब्धाचे भोग घेऊन, दोष घेऊन आपण जन्माला आलेलो असतो आणि ते सर्व काही सोबत घेऊन आपण जन्माला आलेलो असतो. मनुष्य जन्म मिळाला तो कोणाचं ना कोणाचं ऋण परत करण्यासाठी, ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. जितक्या सुख सुविधा आपण भोगतो आहे ना, तसेच आपल्याला ऋणांची सुद्धा परतफेड या जन्मात करायची आहे. म्हणून आपल्याला देणं लागतं आणि ते दिल्याशिवाय आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही, मुक्ती प्राप्ती होणार नाही. म्हणून कुठेतरी मग पितरांचं काहीतरी राहिलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप सारा त्रास होतो. तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला चालू असतं तर त्याचं काय करायचं? फक्त मोजून 5 दिवस ह्या गोष्टी करायच्या. आठवणीने सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आपण ज्या वेळेस सकाळी आपण लवकर उठतो, महिलांनी आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवाव्या. घरातल्या महिलांनी, खरं तर पुरुषांनी पण लक्षात ठेवाव्या, पण महिलांनी मात्र निश्चितच या गोष्टी केल्या पाहिजे. जास्त गोष्टी करण्यासारख्या आहेत तर 5 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट ती म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती असेल का 5 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे पंचमहायज्ञ. प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेस करते पंचमहायज्ञ, आपण रोजची सेवा प्रत्येक व्यक्ती घरात करत असते, त्याचबरोबर पंचमहायज्ञ करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्या प्रत्येक गोष्टींमध्ये ही एक गोष्ट जास्तच उच्चार करते ती म्हणजे नित्यसेवा. नित्यसेवा करत असताना पंचमहायज्ञ हा सुद्धा झालाच पाहिजे. पंचमहायज्ञ खूप लोकांना कळतं, खूप लोकांना कळत नाही का पंचमहायज्ञ म्हणजेच काय, तर 5 कामे जी रोज करायची असतात आणि जी फक्त आणि फक्त आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. तुम्ही जरी 5 कामे रोज केली तर तुमचा फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तेवढे दिवस आपण घरामध्ये जे काही गॅप असतो तो सेवेमध्ये पाळायचा आहे आणि मग नंतर तुम्ही सेवा करायची आहे. 5 कामे केली तर तुमचा प्रखर पितृदोष निश्चितच दूर होतो. तुम्ही कितीही म्हणजे दोष असेल, संकट असतील, त्रास असेल तरी सुद्धा तुम्हाला हळूहळू 1-2 महिन्यामध्ये जी काही सेवा तुमची कंटिन्यू करत राहतात तेव्हा तुम्हाला निश्चितच फरक जाणवायला लागतो. तुम्हाला दुसऱ्या काही अडचणी येत नाही, कामांमध्ये वगैरे असेल किंवा तुमची प्रगती होत नाही, कुठेतरी काम अडकलेले आहे, हे सगळे कामं मार्गी लागायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच आपण हे 5 कामं रोज करायची आहे. याला आपण पंचमहायज्ञ म्हणत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम ते म्हणजे काय? ज्या वेळेस आपण सकाळी लवकर उठतो, अंघोळ वगैरे करतो, त्यावेळेस स्वयंपाक करायला जातो महिलांनी आवर्जून. तर ज्या वेळेस आपण पहिली चपाती बनवतो, ती पहिली चपाती जी असते ती छोटीशी, अगदी छोटीशी बनवायची. ती पहिली चपाती आपण घरातल्या जे काही कावळे, पक्षी वगैरे येतात आपल्या दारामध्ये, अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये, त्यांच्यासाठी आपण पहिली चपाती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. पहिली चपाती अगदी छोटीशी करायची आहे. तिचे छान तुकडे करायचे आहेत जेणेकरून ते म्हणजे पक्ष्यांना खाता येतील किंवा नाही केले तरी चालणार आहे. छोटीशी चपाती करून तुम्ही एका ठिकाणी ठेवून द्यायची, एका कागदावर किंवा पानावरती तुम्हाला ठेवायची. मग गॅलरी असू द्या किंवा बाहेर अंगणामध्ये असेल किंवा टेरेसवर सुद्धा ते तुम्ही ठेवू शकता. दक्षिण दिशेला वगैरे ठेवू शकता. जर अंगणात ठेवायची असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पहिली चपाती ठेवू शकता. स्वतःचं घर असेल, रो हाऊस असेल तर तुम्ही छतावर, गॅलरीत, गच्चीवर सुद्धा ठेवली तरी चालते. पण पक्ष्यांसाठी, कावड्यांसाठी पहिला घास आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे. तुम्ही जर छोटीशी चपाती केली आणि थोडंसं पिण्यासाठी पाणी ठेवलं तर हे झालं तुमचं पहिलं काम. दुसरं काम येतं ते म्हणजेच काय, तर आपल्या घरातला आपला जो काही कानाकोपरा आहे, टॉयलेट, बाथरूम सोडून आपल्या घरातल्या एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी मुंग्या वगैरे येत असतील किंवा घराच्या बाहेर कुठेतरी मुंग्या वगैरे येत असतील, त्यांना अगदी बोटामध्ये मावेल एवढी साखर तुम्हाला त्या मुंग्यांना खायला टाकायची. आपल्याला एखाद्या घरातल्या कोपऱ्यात टाकायची आहे आणि घरात नसेल तर बाहेर सुद्धा टाकली तरी चालते. दुसरं काम झालं महत्त्वाचं. तिसरं काम येतं ते म्हणजेच काय, तर छोटासा रद्दीचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे किंवा आपला पेपर घ्या. एखादा तो छोटासा तुकडा घ्यायचा आहे, त्याला शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आणि त्याला विड्यामध्ये म्हणजे तुम्हाला त्या गाईचं तूप लावायचं आहे आणि त्याला पेटवायचं आहे. त्याच पद्धतीने शुद्ध तूप असावं, देवासाठी वापरलं जातं ते तूप असावं किंवा पितरांसाठी
ज्या पंचमातीचं तूप असतं ते घेतलं तरी चालेल. देवांसाठी वेगळं जे आपण तूप वापरतो शुद्ध गाईचं तूप असतो ते आपण घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जे काही तूप तयार तुम्ही करतात, म्हशीचं वगैरे करता येतं, पण ज्याला स्वच्छ हात लागले नसतात, आपण स्वयंपाकात ते वापरतो म्हणून आपण शक्यतो गाईचं तूप घ्यायचं आहे. म्हणून ते थोडंसं कागदाला तूप लावायचं आहे. तो कागद तुम्हाला अग्नीवर जाळायचा आहे. तुम्हाला तो कागद गॅसवर अग्नीवर जाळून दिव्यावर जाळायचा आहे, पण थोडीशी काळजी निश्चितच घ्यायची आहे, जेणेकरून कागद पूर्ण जाळेपर्यंत तुम्हाला तो ठेवताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. स्वतःची किंवा सुरक्षित ठिकाणी जाळायचं आहे. गॅसजवळ सुद्धा जाळताना नाही तर देवाजवळ जाळायचं आहे, जेणेकरून अगदी सुरक्षित जागा ती आपल्यासाठी असते. तो कागद अग्नीवर जाळत असताना आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताभ्य नमः, अग्निदेवताभ्य नमः, नमो ओम कुलदेवताभ्य नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तो कागद तिथे जाळतोय तोपर्यंत हवन नामस्मरण तुम्हाला हात जोडून तिथे करायचे आहे, जेणेकरून तुम्ही तो कागद जर गाईचं तूप लावून जाळत असाल, तुम्हाला गायत्री मंत्राचा जोपर्यंत कागद जळत नाही तोपर्यंत गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे. तुम्हाला हे करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर चौथं महत्वाचं काम येतं ते म्हणजेच काय, तर दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये एखादं लहान मुल येत असेल, लहान मुलांची मित्रमैत्रिणीच्या घरात येतात, कोणीतरी शेजारी पाजारी येतात, कोणीतरी गेस्ट येतात, अतिथी येतात, कोणीतरी पाहुणे येतात, कोणीतरी येत असतं. आणि म्हणूनच कसंही असू दे, बाहेर अंगणात, मग ते बाहेरच्याच असू दे, शेजारच्या याच असू दे, त्यांना तुम्ही एखादा खाऊ, चॉकलेट, बिस्किट, चिवडा असं काहीही खाण्यासाठी द्यायचं आहे. दिवसभरामध्ये आपल्या हातून एकतरी काहीतरी दिलं गेलं पाहिजे खाण्यासाठी, असं चहा पाणी असेल किंवा काहीतरी लहान मुलांना खाऊ दिलं गेलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला एक काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटचं 5वं काम जे काही येतं ते म्हणजे तुमच्या दारामध्ये गाय वगैरे येत असेल, त्या प्राण्यांना किंवा गाईला तुम्हाला छोटीशी एक चपाती करायची आहे, जी आपण कावळ्याला करतो त्याच पद्धतीने 2 चपात्या सुरुवातीला करत असतो, एक गाईसाठी आणि कावळ्यासाठी. तर ही सुद्धा तुम्हाला गाईला चपाती खाऊ घालायची आहे. गवत पण तुम्ही खाऊ घालू शकता गाईला, किंवा चपाती वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता. जे काही तुम्ही बाजूला काढलेली चपाती आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. आता खूप जण असे शहरात राहतात तिथे गाय वगैरे भेटत नाही, आणि सरळ काय करायचं, तर आपल्याकडे गोसंवर्धन म्हणून एक संस्था चालते, किंवा कुठेतरी दुकानामध्ये पण असतं का आपण गाईसाठी त्या चपात्या जमा करत असतात. जिथे गोशाळा वगैरे आहे जवळपास असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ती चपाती टाकून देऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर खरंच वाटत असेल का आपण आपल्या घरामध्ये पितृदोषाला प्रखर पितृदोष असेल आणि तुम्हाला जर दूर व्हावासा वाटत असेल तर रोज ह्या 5 गोष्टी केल्या पाहिजे. रोज पंचमहायज्ञ करावा. कुळदेवतांची सेवा आपण जशी करत असतो त्याच पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्राचं गुरूंच्या सेवा करत असतो, स्वामी चरित्र वाचत असतो. त्याच पद्धतीने पितरांसाठी सुद्धा आपल्याला रोज आपल्याकडनं पितृकारक स्तोत्र, पितृस्तुती असेल ते सुद्धा तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातून पठण केलं पाहिजे. त्याचबरोबर रोज आंघोळ झाल्याच्या नंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपण चटईवर उभं राहून महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा आणि त्याच्यानंतर आपल्याला पितरांची सेवा करायची असते. पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं असतं. ते पितृस्तोत्र पठण करून झाल्याच्या नंतर न चुकता आपल्याला डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन छान पद्धतीने हातपाय धुवायचे असतात आणि मगच पितरांशी बोलायचं असतं, देवपूजा करायची असते. जेणेकरून तुम्ही जर हे नियमितपणे आपण जर केलं, पंचमहायज्ञ, पितृस्तोत्र, पितृकारक स्तोत्र हे जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला छान असा अनुभव येतो. पितरांची सेवाही घरातील कर्त्या पुरुषांनी करायची असते, म्हणून तुमच्या घरात जर जे काही मोठे लोक असतील, पुरुष असतील, त्यांनी ती करायची आहे नित्य. आणि पंचमहायज्ञ आपण करू शकतो महिला, त्याला अजिबात काही म्हणजे हे नाहीये. फक्त आपल्या मासिक धर्म सुतक विठळाचे जे दिवस असतील तेच तुम्ही सोडून पंचमहायज्ञ करायचं आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा दिलेली आहे, जी की पंचमहायज्ञ, आणि तुम्ही केल्याच्या नंतर छान असा अनुभव येतो. त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करतात